रोड एक नंबर आहे, त्यात वातावरण एकदम कडक आहे. चल रे आपला पण एक हे वा. चल मी पोच देतो चांगले. घे काढ 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 लवकर काढ. पुढे काय रे, कुठलं मंदिर आहे ते डोंगरावर बघ. रोड तर खूप चांगले आहेत, फक्त इथं हा एकच प्रॉब्लेम आहे की गायींचे कळपच्या कळप दिसतात आणि असे मध्यभागी बसलेले असतात. आता सुरू होईल आपला रिअल हंट, खरी शोध मोहीम. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं थोड्या वेळापूर्वी की आपण हॉटेल बुक केलेलं नाहीये. KTM 390, GS 310 आणि FC V2 आणि अशा प्रकारे सगळे थांबलेले आहेत बाहेर निघायला. आपण पण लाईनीत वाट बघतोय आपली, कधी बाहेर निघू ते. 15-20 मिनिटं तर खायलाच ही गोष्ट. बघूया आता. चला मित्रांनो, फायनली आपण रोरो फेरीमधून आता एक्झिट मारत आहोत आणि आपले दोन्ही रायडर पुढे निघालेले आहेत. हे पहा, हे आपले दोन्ही रायडर आहेत तिकडे. हे होतं आपलं गोगा फोर्ट. आपण हजिरावरून सकाळी 8:30ला बाईक आतमध्ये टाकलेली आणि डॉट 8:30ला टाकल्यावरती 9ला डॉट ती तिथून रवाना झाली गोगाच्या दिशेने. आणि आता आपण 2 वाजता बाहेर आलेलो आहोत. म्हणजे जवळपास 1:30च्या आसपास तिथे थांबली बोट आपली फेरी. बस बस बस, ऐसा क्यों पिचकारी क्यों मार रहा है? कितना हुआ? 916. बहुत सस्ता है रे. हाँ? सस्ता है बोला. सस्ता है. हाँ, 462. आणि या आपली समोर टायोटा हायलॅक्स जी की आली आहे MP वरून आणि कुठे चालली ते माहित नाही. रस्ता अजून पण तसाच आहे आणि जेवढं मी ऐकलंय तो पुढपर्यंत तसाच असणार आहे, सोमनाथ पर्यंत. सरळ सरळ आणि एकदम मस्तवाला. हे काय पंचपिपला. अरे हो, वाचतोय रे, बोर्ड वाचतोय. चालतो जरा गुजरातीचे 4 अक्षर पण शिकतोय ना बाबा त्या नादात. काय लकडिया. चाचाला बोल ना पुढे जा, हाताने सिग्नल दे त्याला पुढे जा म्हणून. अच्छा, क्या बात है. चल रे आपला पण एक हे वा. चल मी पोच देतो चांगले. घे काढ 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 लवकर काढ. थँक्यू. ये रे आपला अतिथ, तू पण ये. हा, माझा गोप्रो चालू आहे की माहित नाही, मी केलेला मगाशी. आपण एवढी हायलक्सची तारीफ करत होतो बघ, त्याने ऐकलं आपलं. मला रेकॉर्ड करायला नाही भेटला. पुढे काय रे, कुठलं मंदिर आहे ते डोंगरावर बघ. कुठलं ते? अच्छा ओके. अरे इथे कुठलं तरी ते मंदिर पण आहे ना जे. हा मग टाइम आहे का आपल्याकडे जायला गिरला? हा मग काय फायदा. 3 दिवसाची राईड प्लॅन केली एवढ्या लांबची, त्यात पण 3 दिवस पूर्ण नाही आहेत आणि 3 ठिकाणे फिरायचे, ते पण महत्वाच्या टाइम फ्रेम मध्ये. जेव्हा श्रावण चालू आहे तेव्हा 2 ज्योतिर्लिंग, जेव्हा जन्माष्टमी आहे तेव्हा द्वारका. वा काय प्लॅन केला वा. तुझ्या प्लॅनला सॅल्यूट आहे आमचं. हा, मला पण फोन येऊ राहिलाय कोणाचा माहित नाही.
हा आता काय माहित कोण करते. आता आताशी रेंज आली आहे. फेरीमध्ये तर रेंज नव्हतीच आपल्याला. वातावरण बघ ना काय मस्त झालंय, ढगाळ वातावरण आहे. हा नको चल जाऊया डायरेक्ट, काय हॉटेल बिटेल बघतोय. अरे मरेल तो आता. वातावरण बघ ना काय झालंय. मला असं का वाटतंय की पाऊस भरून आलाय पूर्ण एकदम ढग. हा तेच. अरे इथं ते आहे कुठलं तरी लय भारी आहे, जायला पाहिजे होतं तिकडे. ऍक्च्युली 4-5 दिवसाचा प्लॅन पाहिजे होता. हा हा लय भारी आहे. चला फायनली आपण हॉटेल कृष्णामध्ये चाललेलो आहोत. कुठे आर पुढे गेलो तरी चालतंय ना, आपलीच आहे ना, त्याला काय एवढं. चला मित्रांनो, वाजलेत 4:30 आणि आपण इथे आता थांबलेलो हॉटेल कृष्णा मध्ये जेवण्यासाठी. आणि आता मस्त मध्ये पोटभर जेवलेले आहेत सगळे. तर आता एक स्पीड पकडून आपल्या डेस्टिनेशन पोचण्यामध्ये काही हरकत नाही आहे. चला, मी आता ग्लव्स घातलेले जस्ट. म्हटलं ऊन आहे, उन्हासाठी घालूया. आणि लगेच सावली आली आणि आता काढले तर परत ऊन आलंय. ठीक आहे, आता टाइमपास करत नाही बसणार. आता जेवढ्या लवकर शक्य आहे अंधार पडण्याच्या अगोदर आपल्याला पोचायचं आहे सोमनाथला. आणि आज किती वाजेपर्यंत रात्री दर्शन चालू आहे माहीत नाही. तर जितक्या वेळ जर लवकर पोचलो आणि श्रावणची गर्दी आपल्याला नाही भेटली तर आजच दर्शन करायचं ठरलेलं आहे. आणि मग उद्या सकाळी द्वारकाला निघूया आपण. कुठे गेले आपले रायडर? हा एक दिसला त्याला. आणि अशा प्रकारे आपल्याला विहंग असं दृश्य बघायला भेटते समोर. बघा किती मस्त असे नजारे घर बसल्या पाहायला मिळत आहेत तुम्हाला. कोणामुळे? अभिषेक गावकरमुळे. अरे या लवकर. अरे पोचायचं आहे ना लवकर. दर्शन आजच घ्यायचं ना का उद्या घेणार? काय उद्या करणार आहे काय माहिती. आंघोळ आता जाऊन करणार ना आपण. रूम घेणार ना आता गेल्या गेल्या. अरे आब्याला त्या बाजूच्या समुद्रात ढकलूया. मिठा घरामध्ये लोंगडी लोंबडी तरी लिहायचं. लोंगडी लिहिलंय. पाठी बघायचं नाही, काही करायचं नाही, फक्त आपल्या दिशेने चालत राहायचं. अरे त्या गायी परवडल्या रे, त्या तरी आजूबाजूला बघतायत कोण येतंय म्हणून. आणि हे माणसं डायरेक्ट गाड्या कोंबतायत. चिच्चा बक्की आतीत फर्स्ट लेन मध्ये तर तो सेकंड लेन मध्ये चाललाय. हा मग आता किती? 7 ते 40. डायरेक्ट 8 नको रे, 6 पर्यंत पोहोचू असं काहीतरी करा. अरे पळव रेमटो गाडी. बघा मित्रांनो, आता वाजलेत 5 आणि गुगल मॅप नुसार आपल्याला वाजणार आहेत 8 आपल्या डेस्टिनेशनवर पोचायला, म्हणजे सोमनाथला पोचायला. तर बघूया आता. जो मध्ये आपण ब्रेक घेतला, लंच ब्रेक 1.5 तासाचा झाला जवळपास तो, त्यामुळे आपण जिथे 6:30ला पोचणार होतो तिथे आता आपण 8ला पोचू आपल्या डेस्टिनेशनवर. ठीक आहे, काही नाही. कारण तसंही आज जर पॉसिबल असेल तर आपण दर्शन करू, नाही तर उद्या अर्ली मॉर्निंग करून द्वारकेच्या दिशेने प्रवास सुरू करू.
रस्ता एक नंबर आहे, त्यामुळे जरा बरं वाटतं गाडी चालवायला. अजिबात खड्डा नाही, काही नाही, आणि एकदम मस्त सरळ सरळ रोड. कुठेच घाट नाही आलाय अजून, कुठेच वेडी वाकडी वळणे नाही आली आहेत. एका कॉन्स्टंट स्पीडला 80-90 आपली गाडी कंटिन्यू चालू आहे. लंच पासून तर आपण चालूच आहोत त्या स्पीडने. पंचीडा पंचीडा पंचीडा. आपले पुढचे रायडर पण सॅडलिंग करत आहेत, मी पण करत आहे. पाटण कोण आहे का? नाही आहे. हा आता उभंच असे राहिलोय ना आपण, आता काय करायचं. चला, नाही बऱ्यापैकी उभे होतो आता. बस खाली चल. हे साईडला हा बघ, हा कार टाकणार आहे पुढे. रस्त्यात बाप आहे त्यामुळे काय वाटत नाही. चले क्रुझर. हा बघितले भारी आहे. हे बघा मित्रांनो, रोड तर खूप चांगले आहेत, फक्त इथं हा एकच प्रॉब्लेम आहे की गायींचे कळपच्या कळप दिसतात आणि असे मध्यभागी बसलेले असतात. असे एकदम मधोमध रस्त्याच्या बसलेले असतात, त्यामुळे थोडं लक्ष देऊन गाडी चालवावी लागते. हे अजून पुढे 2 गायी भेटलेल्या आहेत आपल्याला बसलेल्या. एकदम रोडच्या मधोमध. ना तुम्ही लेफ्ट जाऊ शकता ना राईट जाऊ शकता. आणि जर त्यांचा मूड बदलला आणि त्यांनी थोडीफार हालचाल केली तर मग काम झालं. हा, रात्रीचं जेव्हा स्ट्रीट लाईट नाहीच आहे, ते नाके बराबर आहे, आणि जेव्हा ते अशा अचानक मध्यभागी प्रकट होतील तर मग खूप मोठं काम होईल. हा सोमनाथ 118 राहिले मित्रांनो. हे बघ ना, कंटिन्युअस मध्ये गायी आहेत, कंटिन्युअस. गाई बैल जे काय बैल आहे, ठीक आहे. हा बघितलंय. आहो ना, पुढून बघ ना कसली शिंग घेऊन आलाय. असा उचलेल ना हव्या शिंगावर तुला. जुना पदर आला, जुना पदर. अरे काय हा सीन आहे. हा बघ पुढे अजून एक, मध्येच मध्यभागी बरोबर मधली जी लाईन आहे ना आपली, तिच्यावरच चालतीये मस्त टुमकत. हा बघ ना, आई शपथ. म्हैसच आहे. रॅम्प वॉक आहे का, कॅट वॉक आहे का, काऊ वॉक आहे माहित नाही, कुठला पण वॉक आहे, पण असू दे. अरे ठीक आहे, म्हैसला काय बोलतात, बफेलो वॉक. अरे वा माझा इंग्लिशचा धुरंधर. आता 3रा टोल आलेला दिसतोय मला, पुढं काहीतरी आहे. वाईल्ड लाईफ संपली. ओके. हा बघ, एक जनावर कोल्हा बाहेर आला बघ. हा कुठला टोल आहे आब्या? आर झूम करून बघ. प्रोजेक्ट इन्फॉर्मेशन. हा मग कॅमेरा लावलाय तर काय झूम थोडी करायला लावलाय, रेकॉर्ड करायला लावलाय. आपल्याला आहे का जागा? कुठून चाललोय मी? आंधळ्यासारखाच चाललोय. हा, हॅलो. हे बघा मित्रांनो, ही पुढे जी अर्टिगा चालली आहे, काही लोकांनी मगाशी आपल्यासोबत फोटो वगैरे काढले होते आणि तेही नागपूरवरनं आले आहेत आणि त्यांचाही सेम रूट आहे. कोणता? आपण जो करतोय तो सोमनाथ, त्यानंतर द्वारका, आणि मग पुढे काय असेल तो नागेश्वरम. नाही रे, त्यांचा रूट सांगतोय मी, आपला तर ठीकच आहे. ते बघ अजून बघतायत बिचारे. बघा मित्रांनो, काय मस्त नजारा झालाय. सूर्यदेवता पूर्ण लपलेले आहेत, साहजिकच 7 वाजत आलेत. आणि ह्या साईडला बघा पवनचक्क्या, किती जवळ वाटते पवनचक्की आणि किती मोठी वाटते. तिचं पातं तर बघा. तरी आपण आता बऱ्यापैकी लांब आहोत. जर आपण तिथे गेलो तर तिथून ती जे बघण्याचं दृश्य आहे ते वेगळंच असेल. ओ, चहाचं दुकान राहिलं,
इथं काय स्टॉप बघूया. स्टॉप 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 नाहीये. पुढे बघूया चहाचं दुकान. तो आब्या मारेल नाही तर मला, त्याला कधीपासून चहा प्यायचे. कुठे दिसतंय काहीतरी असं चहा सारखं, बघूया. आणि आपण थांबलेलो हॉटेल जोडीदारला चहा ब्रेकसाठी, जो की जवळपास आमचा 45 मिनिटचा झाला. कारण ह्या महानुभावाला काय ना काय खायची तलप लागलेली, जे की ते काहीच नाही भेटले. चला, किती वाजले रे? 1924. चल, अंधार पडलेला आहे. आता कंटाळा येईल बाईक चालवायला, बिकॉज स्ट्रीट लाईट आहेच नाही आहेत. वायझर ब्लॅक आहे, तर जास्त पळवली तर डोळ्यांची वाट लागते. कारण ऑलरेडी मला डस्ट ॲलर्जी, आणि इकडे धूळ, भरमसाठ धूळ आहे. मगासपासून वायझर डाऊन होता तर मजा येत होती गाडी चालवायला. आणि ही चुकी आता मी पुढच्या राईडपासून कधीच करणार नाही. जरी नाईट विजन वायझर असला तरी एक क्लिअर वायझर पण मी कॅरी करत जाईन स्वतःसोबत, जेणेकरून आपल्याला असा परत कधी. पहिली गोष्ट तर मी नाईट राईड टाळतोच, मला आवडतच नाही रात्रीची गाडी चालवायला. बट आता जसा हा एकदम ट्रिप एकदम शॉर्ट टाईमवाली आहे, म्हणजे 3 दिवसामध्ये आम्हाला बरंच काही फिरायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट, जाऊन म्हणजे मुंबई टू गुजरात आणि गुजरात टू परत मुंबई हा प्रवास पण करायचा आहे. फक्त असं नव्हतं की 3 दिवस तिकडे फिरायचं. बघा ते मंदिर किती एक मस्त, एक नंबर मंदिर आहे, भारी मंदिर आहे. हां, तर आपला हा प्रवास काहीसा असा होता की काल रात्री आपण निघालो 12 वाजता ठाण्यावरून. सकाळी 8 वाजता हजिराला पोचलो. हजिरावरून 2 वाजता निघालो आहे. हजिरा नाही, गोगो पोर्टवरून दुपारी 2 वाजता निघालो आहे. तर आपल्याला सोमनाथ पोचायला आता जवळपास 8:30 वाजतील. ओके, 8:30 वाजतील. अजून आपण काही बुकिंग वगैरे केलं नाही आहे राहण्याची वगैरे. तर तिथे बुकिंग केल्यानंतर, म्हणजे बुकिंग करण्यासाठी जो काही टाईम लागेल तो 1 तास मी पकडून चाललो आहे. कारण श्रावण महिना चालूच आहे आणि लॉंग विकेंड आहे. जसा 15 आपला स्वातंत्र्य दिन, 16 सॅटरडे, 17 संडे. तर हा लॉंग विकेंडच्या हिशोबाने गर्दी तर भेटणारच आहे. तर बघूया आता काय होतं आपला पुढचा सीन तो. तर मित्रांनो, अजून एकदा आपण आता पेट्रोलसाठी एक स्टॉप घेतलेला छोटासा. मी आणि कौशिक दोघांनी पेट्रोलची टाकी फुल केलेली आहे. आणि आत्तापर्यंत आपली टोटल ट्रिप झाली आहे 530 किलोमीटर. हे खूप घाण यार, त्रास देते. आणि आत्तापर्यंत आपली ट्रिप झाली आहे टोटल 530 किलोमीटर. चला बघूया. आता वाजलेत 8 आणि आपल्याला मंदिराजवळ पोचायला वाजतील जवळपास 9. आता सुरू होईल आपला रिअल हंट, खरी शोध मोहीम. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं थोड्या वेळापूर्वी की आपण हॉटेल बुक केलेलं नाही आहे. तर आता आम्ही थोडं थांबलेलो आणि डिस्कस केलं की जितक्या जवळपास हॉटेलच्या जाता येईल तितक्या जवळ जाऊया आणि मग शोधूया तिथे कुठे चांगला रूम भेटतं का आपल्याला. बघूया आता काय होतंय ते. अजून 3-1 किलोमीटर आहे इथून मंदिर. आणि टायमात पाऊस आला यार, दिवसभर नव्हता. आता येणं गरजेचं आहे का? मी तर कुठेही एका साईडला जाऊन उभा राहीन, पण आता भिजणार नाही. श्री सोमनाथ मंदिर प्रवेशद्वार असावं. गुजरातात लिहिलेलं, मला कळलं नाही काय लिहिले. आपले रायडर लोक कुठे गेले? थांबण्याचं नाव नाही घेतात. जराशी मिस्टेक, जराशी थांबलो तर हे लोक गायब होत आहेत. आणि हा पाऊस काय येतोय आता? कुठं थांबले हे लोक? अच्छा, पुढेच चाललेत, अजून मंदिराजवळच चाललेत. शक्यतो सरळ गेलेत. श्री राम मंदिर
पार्किंग सुविधा. आता मला थांबावं लागेल. हॅलो.